भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली क्रिकेट मॅच एखाद्या धर्मयुद्धासारखी लढली जाते। दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये आणि मैदानावरच्या प्रेक्षकांमध्ये एक स्फुरण चढलेलं असतं। दोन्ही देशांचे क्रिकेटपटू नेहमीच द्वेषानं खेळत असतात। आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा हे दोन्ही संघ 19 फेब्रुवारीला समोरासमोर येत आहेत। पण प्रेक्षक आणि चाहत्यांमधला द्वेष यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांमध्ये उतरलेला दिसून येतोय। त्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंपुढे बोलताना काल चॅम्पियन्स ट्रॉफी तर जिंकाच, पण भारताला हरवणं हे तुमचं खरं काम आहे असं म्हटलंय। सारा देश तुमच्या सोबत आहे असा विश्वासही त्यांनी दिलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेतेपद मिळवण्या इतकंच भारताला हरवणं हे महत्त्वाचं आहे असंही त्यांनी म्हटलंय। चॅम्पियन्स स्पर्धेसाठी नूतनीकरण केलेल्या लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमचे पंतप्रधान शरीफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि त्यावेळी ते बोलत होते। पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ करणं गरजेचं आहे असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय। पाकिस्तानचा संघ मजबूत आहे। अलीकडच्या काळात त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली आहे। आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये विजेतेपदच नाही तर दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला हरवणं तितकंच महत्त्वाचं आहे असंही शरीफ यांनी म्हटलंय। तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला क्रिकेट मॅच एखाद्या धर्मयुद्धासारखी लढली जाते आणि त्यामध्येच आता शहबाज शरीफ यांचं हे एक महत्त्वाचं वक्तव्य आपल्या समोर आलेलं आहे। चैंपियंस ट्रॉफी जीतकर न सिर्फ आप पूरी कौम के हीरोज होंगे, बल्कि जो हमारा हमसाया है उसको शिकस्त फाश देकर आप 24 करोड़ अवाम के दिल जीतेंगे। हम सब आपके लिए दुआगो हैं और हम सब इंशाअल्लाह उस वक्त का इंतज़ार करेंगे जब आप हिंदुस्तान को आप शिकस्त फाश देंगे इंशाअल्लाह। आणि या संदर्भात बोलण्यासाठी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले सर सध्या आपल्या सोबत आहेत। सुनंदनजी, कसं बघायचं यांच्या वक्तव्याकडे? हसावं का रडावं कळत नाही अमोल, कारण ऑलरेडी दडपणाचं प्रचंड ओझं हे पाकिस्तानी संघावरती असतं। एकीकडे आपले पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, ते म्हणाले होते खेल भी जीतो दिल भी जीतो। एक्झॅक्टली उलट पाकिस्तानचे पंतप्रधान करतायत। ऑलरेडी दडपणाखाली असलेल्या संघाला ते अजून दडपणाखाली टाकून त्या संघाची वाट लावतायत असं मी म्हणेन। त्याचं कारण असं आहे, भारत पाकिस्तान सामना दोन्ही फॅन्स करता किती महत्वाचा असतो हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्या पुढे हे त्यांचं बोलणं स्पेसिफिकली अगदी भारत को हराना हिंदुस्तान को हराना आहे सगळ्यांना सगळं माहिती असतं, पण हे बोलून त्यांनी जे दडपण वाढवलंय याचा विपरीत परिणाम व्हायची शक्यता मला जास्त वाटते। निश्चित सुनंदन, आपण जर इतिहास बघितला क्रिकेटचा, विशेषतः भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याचा, तर भारत हा कायमच विजयी ठरलेला आहे। त्याचा ॲव्हरेज जर बघितला आपण तर तो 99% जातो आणि एवढं मोठं प्रेशर सध्या पाकिस्तानच्या खेळाडूंच्या डोक्यावरती असताना स्वतः पंतप्रधानांनी त्यांना अशा पद्धतीनं याला चीअरअप करणं म्हणायचं, त्यांना प्रोत्साहन देणं म्हणायचं, की आणखी बोजा त्यांच्या डोक्यावरती टाकला गेला असं म्हणायचं? पायावरती जोरात काठी मारून जोरात पळायचं प्रोत्साहन देण्यासारखं आहे हे, कारण ऑलरेडी त्यांना इतकं दडपण आहे, प्रचंड दडपण आहे। त्यांचे घरातले फॅन्स, त्यांचे माजी खेळाडू हे हरल्यानंतर कसं वागतात त्यांच्याशी हे आपण बघितलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवरती हे बोलणं म्हणजे अक्षरशः आगीतून फोफाट्यात असा प्रकार वाटतोय मला। निश्चित। आणि आता 19 तारखेला जो सामना होणार आहे त्या सामन्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कशी मजबूत आहे भारताची टीम आणि पाकिस्तानच्या टीमचं तुम्ही कसं विश्लेषण करणार? संघ दोन्ही चांगलेच रे अमोल, तो प्रश्नच नाही। भारताचा संघ चांगला आहे, पाकिस्तानचाही संघ चांगला आहे। फक्त भारतीय खेळाडूंवरती हे अनावश्यक ओझं नाहीये। दडपण नक्कीच असतं, फॅन्सचं दडपण नक्कीच असतं की पाकिस्तान विरुद्ध जिंकलं पाहिजे, पण आपले काही पंतप्रधान असं वाच्यता करत नाहीत, आपले खेळाडू अशी वाच्यता करत नाहीत।
त्यामुळे मला असं वाटतं की दडपणाच्या ओझ्याखाली पाकिस्तान संघ कच खाल्ली तर नंतर मग दोष कोणाला द्यायचा अशा वेळ येणार आहे. निश्चित. सुनंदन, खूप खूप धन्यवाद. आपण या संदर्भात सविस्तर विश्लेषण या त्यांच्या वक्तव्याचं केलं आणि येणाऱ्या मॅचचं सुद्धा केलं. तर वन डे वर्ल्ड कपच्या 8 पैकी 8 सामन्यांमध्ये आतापर्यंत भारत विजयी ठरलेला आहे. T20 वर्ल्ड कपच्या 8 सामन्यांमध्ये भारत 6 तर पाकिस्तान एकदा विजयी झालाय. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 5 पैकी 2 सामन्यांमध्ये भारत तर 3 सामन्यांमध्ये पाकिस्तान विजयी झालाय. आयसीसीच्या विविध सामन्यांमधल्या 21 सामन्यांमध्ये भारत 16 तर पाकिस्तान फक्त 4 सामन्यांमध्ये आतापर्यंत विजयी झालाय. त्यामुळे भारताचं पारडं हे कायमच जड राहिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.